मूर्तिजापूर दर्यापूर मार्गावरील पायटांगी फाट्याजवळ रविवारी सायंकाळी भीषण तिहेरी अपघात झाला। एका युवकाचा जागीच मृत्यू झाला असून 9 जण गंभीर जखमी झाले आहेत। या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत असून पोलीस तपास सुरू आहे। मूर्तिजापूर दर्यापूर मार्गावरच्या पायटांगी फाट्याजवळ रविवारी सायंकाळी 7च्या सुमारास झालेल्या भीषण तिहेरी अपघाताने परिसर हादरला। लाखपुरीकडे जाणाऱ्या ट्रॅक्टरला एका वेगवान कारने धडक दिल्यानंतर ती कार विरुद्ध दिशेने येणाऱ्या ऑटोवर आदळली। या भीषण धडकेत ऑटो चालक मोहित बंडू कुबडे वय वर्ष 32 राहणार लोणी टाकळी तालुका नांदगाव खंडेश्वर यांचा जागीच मृत्यू झाला। या अपघातात 10 प्रवासी जखमी झाले असून त्यापैकी महेश मुगल, निर्मला गायकवाड, राहुल वानखेडे, शुभम मेहरे, वैभव मेहरे, संदीप जडमकर, प्राची मेहरे, राणी मेहरे आणि अन्वी मेहरे यांना तातडीने मूर्तिजापूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले। गंभीर जखमींना पुढील उपचारासाठी अकोल्यातील जिल्हा सर्वोपचार रुग्णालयात हलविण्यात आले आहे। घटनेची माहिती मिळताच प्रभारी ठाणेदार गणेश नावकार, पोलीस पथक, आमदार हरीश पिंपळे आणि आपत्कालीन बचाव दल घटनास्थळी दाखल झाले। त्यांनी वाहतूक सुरळीत केली आणि जखमींना रुग्णालयात रवाना केले। स्थानिक नागरिकांनी या वळणावर वारंवार अपघात होत असल्याची तक्रार नोंदवली आहे आणि संबंधित विभागाने येथे योग्य सुरक्षात्मक उपाययोजना कराव्यात अशी मागणी केली आहे। पोलिसांनी या अपघाताचा तपास सुरू केला असून निष्काळजीपणाचा तपास सुरू आहे। माझं नाव सत्यम मेहर। मी मूर्तिजापूरहून ट्रॅक्टर घेऊन आलो होतो, लाखपुरीला चाललो। ते व्हाईट कलर गाडी आली, मला ट्रॅक्टरला धडकली आणि नंतर ऑटोवाला धडकून साईडला पडली। ट्रॅक्टरमध्ये माझा भाऊ होता शिवम मेहर। पांढऱ्या कलरची कार होती, खूप फास्ट होती ती। ट्रॅक्टरला ठोस लागलेली आणि नंतर ऑटोला लागली।